वस्तू बाहेरून आणणं किंवा बाहेरच्या ज्या शाळा आहेत तुम्ही बघितल्या असतील, त्या शाळेतील विद्यार्थी घरून त्यांच्या वस्तू ते पाककलेतल्या वस्तू बनवून आणतात आणि त्यांचा तो बाल आनंद मेळावा असतो। त्याचप्रमाणे आम्ही आमच्या आश्रमशाळेमध्ये आमच्या घरून काही वस्तू आणायचो आणि ते विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींच्या मार्फत आम्ही त्यांचं वाटप करायचो आणि हा मेळावा साजरा करायचो। परंतु यावर्षी आमच्या सरांच्या मार्गदर्शनाने 16 स्टॉल लावण्यात आलेले आहेत आणि 16 स्टॉलवर 45 विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात आलेला आहे। 16 स्टॉलवर आपण जे नाव पाहत आहे, उदाहरणार्थ हळदीबाई देव, राणी दुर्गावती, हे सर्व जे स्टॉलचे नाव मॅडम, हे सर्व आदिवासी क्रांतिकारक आहेत ज्यांनी आदिवासी समाजासाठी त्यांनी त्यांची जनजागृती केली। त्यामुळे आज त्यांना मानवंदना म्हणून या सर्व क्रांतिकारकांची आणि समाज सुधारकांची नावे या स्टॉलवर देण्यात आलेली आहेत। हे 16 स्टॉल प्रत्येक स्टॉलवर 3 विद्यार्थी आहेत, 5वी 6वी 7वी अशा प्रत्येक वर्गातून एक विद्यार्थी घेऊन त्या विद्यार्थ्यांना या स्टॉलवर उभं करण्यात आलेलं आहे। त्यांना मार्गदर्शन हे प्रत्येक वर्ग शिक्षकांनी स्थिती समजावी, आपल्यामुळे समजावी, त्यांना बाजारामध्ये गेल्यानंतर व्यवहार कसा चालतो ते समजावं, यासाठी हा बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं असतं। आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पैसे हाताळता यावे, त्यांनी 100ची नोट दिली, कितीची वस्तू घेतली, किती पैसे परत मिळतील, हे सगळं त्यांना ज्ञान मिळावं, कारण ॲक्टिव्हिटीतून प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थी शिकत असतो। यासाठीचा हा बाल आनंद मेळावा, या बाल आनंद मेळाव्याचं आयोजन आमच्या या प्राथमिक विभागातर्फे करण्यात आलेलं आहे। त्यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आपल्या आदरणीय संचालिका आदरणीय रेषा पटेल मॅडम, यानंतर या सरांची मुलगी, धनगर सरांची मुलगी। नाही